नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 43वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 43. मे महिन्याची सुट्टी संपली. युगाची शाळा सुरू झाली. ती नोकरीवर हजर झाली. ती टॉनिक घेत होती तरी अजून अशक्तपणा गेला नव्हता. खोकलाही पूर्ण थांबला नव्हता. शाळेतून संध्याकाळी ती घरी आली की थकून जाई. चहा खाणं घेऊन ती थोडा वेळ स्वस्थ पडून राही. रुचिरा तिच्याकडे एखादी खेप टाकून जाई. युगाच्या या दुखण्यात एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती की मामींचं आपल्या मुलीशी वागणं अगदी हृदयशून्य आहे. 24 तास खाटेवर बसून पडून राहिलेल्या या बाईच्या अंतःकरणाचा एक लहानसा कोपरा सुद्धा आपल्या आजारी मुलीसाठी हलत नाही. आपली मुलगी या घरासाठी झिजते त्याची या बाईला काही किंमत नाही. असं कसं हिचं मन? हिला अगदीच कशी मुलीची माया नाही. तिच्या तिरसट स्वभावाची थोडी चुणूक अलीकडे केव्हा तरी रुचिरालाही मिळे. ती माझघरातून वर जाता जाता सहजगत्या मामींची चौकशी करी. काय मामी, झोपलात? बरं नाही का? छे ग, बरं आहे, सहज पडले. हे नेहमीचं उत्तर, पण कधी कधी तिरसटपणाचं उत्तर येईल. सदाची झोपलेली आहे, कधी उठलेली पाहतेस? रुचिरा गारठून निमूटपणे वर निघून जाई. पण मनात म्हणे, युगा हे रोज कसं सहन करीत असेल. आता युगाची शाळा सुरू होऊन महिना होऊन गेला होता. रुचिरा आता तिच्याकडे फारशी जात नसे. केवळ मामींच्या विचित्र स्वभावामुळे तिच्याकडे जाण्याचं ती टाळीत असे. युगानं विचारलं तर कामाचं निमित्त सांगून मोकळी होई. पण सकाळी आंघोळीला निघाली की रुचिरा तिला परसात गाठून अगर ती वेळ चुकली तर तिच्या शाळेच्या जाण्याच्या वेळी पुढच्या दारी लक्ष ठेवून ती जाताना दिसली की तिला थांबवून तिची चौकशी करी आणि म्हणे, संध्याकाळी घरी आली की आमच्याकडे ये ना. पाहते का? गेल्या 2 दिवसात भेटली नाहीस. कामामुळं मलाही जमलं नाही. घरी बसून करतेस काय? शाळेचं वर्क, अभ्यास? छे, अजून कामाला तशी सुरुवात केली नाही. दमून जायला होतं. स्वस्थ पडून राहते. मग एकटीच तिथं पडून राहतेस? ती माझ्या खोलीत येऊन पड ना. बरं नाही हं. मी संध्याकाळी योगेशला पाठवते. तो तुला ओढून आणेल. संध्याकाळी शाळेतून ती आली तर ती सरळ वर गेली. आजारातून उठल्यापासून तिचं आईशी बोलणं जवळजवळ बंदच झालं होतं. तिच्याशी बोलण्याची तशी गरजही पडत नव्हती. काकूंशी बोलण्यानं सगळं भागत होतं. पुस्तकं, पर्स जागच्या जागी ठेवावी आणि काकूंना सांगून रुचिराकडे जावं या विचारानं ती टेबलाकडे वळली. सहज कॉटकडे तिचं लक्ष गेलं. कॉटवर बसल्या बसल्या योगेश कठड्याला डोकं टेकून पेंगुळला होता. ती हलकेच त्याच्या जवळ गेली. त्याच्याकडे पाहत उभी राहिली. आता तो 3 वर्षांचा झाला होता. पुष्कळसा रुचिरासारखा दिसत होता. पण हा अभिजितचा मुलगा आहे हे पण ओळखू येत होतं. 3 वर्षांच्या मानानं तो मोठा दिसू लागला होता. त्याच्या पातळसर लाल चुटूक ओठांचा चंबू झाला होता. भुवया संकोचल्या होत्या. कपाळावर आठ्या पडल्या होत्या. वाट बघून तो कंटाळला होता, चिडला होता. अन त्यातच निद्रादेवीनं त्याला हलकेच थोपटलं होतं. तिचं मन हळहळलं. वात्सल्यानं थरथरलं. ती हलकेच खाली वाकली आणि त्याच्या गालाचा तिनं पापा घेतला. तो एकदम जागा झाला. झटकन सावरून बसला. शरमला. तिनं हसून म्हटलं, काय योगेशचंद्र, झोपला होतात का? हट. मग काय, डोळे मिटून मोठा विचार करीत होतात? खूप वेळ बसून राहिलायस ना तू इथं? खूप वेळ झाला. अरे रे, मग घरी नाही का जायचंस? आई म्हणाली मावशीला घेऊनच ये. काय करते आई? बाबांची बॅग भरते. अन बाबा? ते बाहेर गेलेत. उद्या दिल्लीला जाणार आहेत. मोठ्या ऐटीत उच्चारलेल्या त्या दिल्लीचं तिला हसू आलं. तिनं म्हटलं, असं. बरं तर थांब हं, मी तोंड हातपाय धुवून येते, मग आपण जाऊ. हां. थोड्या वेळानं त्याच्या बोटाला धरून ती शेजार घरी गेली. माई स्वयंपाकघरात बसल्या होत्या. त्यांनी म्हटलं, आता इथंच बैस, चहा घेऊन मग जा बरं. जा रे योगेश, आईला खाली बोलव. भिंतीशी पाठ मांडून युगा बसली. तिनं म्हटलं, अभिदादा उद्या दिल्लीला जातोय ना? योगेशनं बातमी दिली. हो, आज शेखरची तार आली की तू सिलेक्ट झालायस. नोकरीवर हजर व्हायला ताबडतोब निघून ये. दोघा भावांची सारखी एकमेकांना पत्र जात येत असतात. शशिशेखरनं त्याला LLB व्हायला सांगितलं. दिल्लीत त्याच्या सासऱ्याच्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ओळखी आहेत. जाणं येणं आहे.
चुलत सासरा तर अमेरिकेला परराष्ट्र खात्यात मोठ्या हुद्द्यावर आहे. त्यांच्या बोलण्यात केवढा तरी अभिमान होता, उल्हास होता. त्यांचा नेहमीचा गंभीर, काहीसा अंतर्मुख भासणारा चेहरा पुत्राच्या भाग्योदय प्रभेनं उजळून निघाला होता आणि स्वाभाविकच होतं, नाही का? युगानं म्हटलं, अभिदादाला फार चांगला चान्स मिळतो आहे. भविष्यात तोही फार मोठ्या पदाला चढेल. माई हसल्या, पण क्षणार्धात त्यांचा चेहरा गंभीर झाला. युगाच्या हे लक्षात आलं. तिनं विषय बदलीत म्हटलं, शेखर दादा बरेच दिवसात इकडे आला नाही. मी लिहिलं होतं त्याला दोघं या म्हणून, पण सध्या त्याला रजा मिळत नाही. पुढच्या वर्षी बहुधा येईल. तेवढ्यात रुचिरा आली. काकूनी शिऱ्याच्या बशा भरल्या, चहा गाळला. माईंनी म्हटलं, रुचिरा तुझ्यासाठी चहा घ्यायची थांबली होती. दोघींचा चहा खाणं झालं. दोघी वर गेल्या. रुचिरानं म्हटलं, तू माझ्या खोलीत पड थोडा वेळ, तवर मी यांची बॅग भरण्याचं काम पुरं करून येते. नको ग, मला पडायची तशी जरुरी भासत नाही. शिरा चहा पोटात गेलाय. तुझं काम सावकाश चालू दे. मी बसते तिथं, म्हणजे तू दिल्लीला जाशील तेव्हा तुझ्या बॅगेत काय काय भरून द्यायचं ते मला कळेल तरी. रुचिरा हसली, पण तिच्या चेहऱ्यावर उल्हास नव्हता, अभिमान नव्हता. दोघी अभिच्या खोलीत गेल्या. युगा टेबलाजवळच्या खुर्चीवर बसली. रुचिरा मोठाली सुटकेस उघडून खाली गालीच्यावर बसली. कॉटवर टूथब्रश, पेस्ट, साबूची पेटी, दाढीच्या सामानाची झीप असलेली कातडी छोटी पेटी, नॅपकिनच्या घड्या, पावडर, क्रीम, ओदी कोलनची बाटली, हातरुमालाच्या घड्या, विक्स, आयोडेक्स, छे 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 अनेक वस्तू तिथं गोळा करून ठेवलेल्या होत्या आणि या सगळ्या वस्तूंजवळ एक लहानशी हँडबॅग होती. रुचिरा सुटकेसमध्ये त्याचे कपडे भरीत होती. तिनं म्हटलं, दुपारी तार आल्यापासून या उद्योगात आहे बघ. युगानं हसून म्हटलं, कॉटवर गोळा करून ठेवलेल्या या वस्तूंच्या जंत्रीकडे पाहिलं की तुझ्या उद्योगाची कल्पना येते. प्रवास तयारीची चांगलीच मेमरी टेस्ट आहे ही. अगं, उद्या मुलींना परीक्षेत प्रश्न घालायला हरकत नाही की प्रवासाची तयारी कशी करून द्याल. चेष्टा नाही रुची, खरोखर हा मुलींना एक महत्वाचा व्यवहारी प्रश्न होईल बघ. रुचीनं हसून म्हटलं, तयारी कशी करून द्याल? छान तुझा प्रश्न. स्त्रीला सगळं द्यावं लागतं, बरोबर आहे. स्वतःचं सर्वस्व देऊन ती पुरुषाच्या घरात येते ना, घेणं बिचारीला माहीत नाही. आहा ग बिचारी, अगं ही बिचारी आपलं सर्वस्व देऊन त्याच्या घरात येते आणि त्या सर्वस्व देण्याच्या किमतीत त्याचा सगळा संसार हस्तगत करते. हो, आणि त्याचं चक्रवाढी व्याज हे असं जन्मभर फेडीत राहते. युगा हसली. खुर्चीवरून उठून कॉटवर बसत तिनं म्हटलं, ते व्याज जरा कमी करायला लागू का? तिनं हँडबॅग पुढं ओढली आणि कॉटवर गोळा करून ठेवलेल्या वस्तू ती त्यात भरू लागली. रुचिरा त्याच्या सुटकेसमध्ये कपडे लावित होती. दोघी कामात गुंतल्या. रुचिरानं म्हटलं, सगळं ह्यांना हातात तयार लागतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट हातात द्यावी लागते. आजच सकाळी टूथब्रश आपणच कुठं ठेवला नि त्यासाठी आरडाओरड. एवढासा योगेश, तो आता सकाळी स्वतःचा ब्रश घेऊन खाली उतरतो. तिचं तक्रारीचं बोलणं कौतुकानं भिजलं होतं. त्याचं युगाला हसू आलं. तिनं म्हटलं, त्याचा दोष नाही तो. योगेशचे लाड करूनही तू त्याला धाकात ठेवतेस. पण ह्यांच्या धाकात मीच राहिले. खरंच गडे, मला ह्यांची इतकी भीती वाटायची. ता म्हणायच्या आधीच मी आपली ताकभात ओळखून भात वाढायची आणि ताकाचं भांडं हाती घ्यायची. युगा जोर जोरात हसू लागली. तिनं म्हटलं, अन आता भीती पार गेली वाटतं. सहवासानं स्वभाव समजला आणि सरावानं त्यातल्या खाचाखुचा उमगल्या की प्रत्येक स्त्रीची भीती आपोआप जाते. सुरुवातीला हे असे तिरसटासारखं वागायचे. आता त्या मानानं खूप निवळले. पण एकूण स्वभाव जेवढा शांत तेवढाच तापट. आता दिल्लीला गेल्यावर हा सगळा आरडाओरडा आपोआप थंडावेल. युगा हसली. थोड्या वेळानं तिनं म्हटलं, रुची, खरोखर तू मोठ्या पायगुणाची आहेस. तुझं या घरी पाऊल पडल्यापासून सगळं कसं चांगलं घडत गेलं. आता तर अभिचा उत्कर्ष होतो आहे. रुचिराचं बॅग भरण्याचं काम पुरं झालं होतं. तिनं बॅग बंद केली, कॉट खाली सारली आणि ती कॉटवर येऊन युगा शेजारी बसली. युगाच्या गळ्यात हात घालून तिनं म्हटलं, युगा, पावलांपेक्षा पादुकांची पुण्याई अधिक असते. या घरात येऊन मला 3.5 वर्ष झाली आहेत. पण तू या घरात लहानपणापासून वावरली आहेस. मी या घरी आले तेव्हा तुझ्या शुभेच्छांनी इथल्या पुण्याईचं माप शिगोशिग भरलेलं होतं. ते भरलं माप मात्र मी जराही ढळू देत नाही. युगा काही न बोलता हसली. कसल्याशा गतस्वप्नात तिची चित्तसमाधी लागत होती.
रुचिरा तिच्याकडे पाहत तशीच बसून राहिली. तेवढ्यात कुणी आत आल्याची चाहूल लागली म्हणून रुचिरानं मागं पाहिलं. अभिजित आत येता येता दाराशीच थांबला होता. दोघींकडे बघत होता, काहीशा विस्मयानं, काहीशा कुतूहलानं. रुचिरा हसली आणि म्हणाली, बघितलं, आजारातून उठलेल्या बिचाऱ्या युगाताईला मी मदतीला घेऊन आले. काय म्हणालीस? युगानं भानावर येऊन विचारलं. समोर अभिजितला पाहता ती चपापली, गोंधळली, शरमली. अभिजितनं म्हटलं, रुची, माझे प्रिन्सिपल आणि प्रोफेसर कापडिया आलेत, जरा चहा खाणं दे ना. तो लगेच निघून गेला. रुचिरानं म्हटलं, तू बैस युगा, मी खाली जाऊन येते. युगा उठली. नाही ग, मला आता गेलं पाहिजे. 1 मिनिट थांब, माझं हे काम पुरं झालंच. रुचिराबरोबर तीही खाली उतरली. अभिजित दिल्लीला गेला. रुचिरा एकटी म्हणून युगा संध्याकाळी थोडा वेळ तरी तिच्याकडे जाऊन बसत असे. संध्याकाळी ती शाळेतून येण्याच्या वेळी योगेश नेमका आपल्या घराच्या पुढच्या फाटकात उभा राही. ती दिसली की मावशी म्हणून हाक मारीत जोरानं पुढं पळत जाई आणि तिचा हात धरून म्हणे, चल घरी, आई वाट बघते तुझी. त्याचा आता हा रोजचा क्रम झाला होता. रस्त्याच्या वळणावरती वळली की तो वाट बघत असलेला दुरूनही तिला दिसे. त्याच्यासाठी ती लिमलेटच्या गोळ्या, टॉफी, चॉकलेट, बटन बिस्किटं असं काही ना काही घेऊन येई. त्याच्या हाती पुडी देऊन ती हसून म्हणे, आई वाट बघते की तू वाट बघत असतोस रे? तो झटकन उत्तर दे, आई वाट बघत असते म्हणून मी वाट बघतो. छान, चल मग आता आपण आमच्या घरी जाऊया. आजोबांना चहा देऊया, आपण थोडा पिऊया, मग तुझ्याकडे जाऊया. त्याचं बोट धरून ती त्याला घरी घेऊन येई. नाना शाळेतून येऊन तिचीच वाट बघत झोपाळ्यावर बसलेले असत. ती योगेशला तिथं सोडून म्हणे, हं, आता इथं झोपाळ्यावर आजोबांजवळ बैस आणि त्यांच्याशी गप्पा मार. ती आपल्या उद्योगाला लागे. योगेशचा नानांशी संवाद सुरू होईल. अहो आजोबा, आजी अशा आपल्या सारख्या झोपून काहोला हातात? अरे त्यांना बरं नाही, त्या आजारी आहेत. पण औषध घेतलं ना की बरं व्हायला होतं. आजी औषध घेत नाहीत? घेतात ना, मग कशा हो बल्या होत नाहीत? तुम्ही त्यांना खूप खूप कडू औषध द्या, खूप कडू. मावशी कशी लवकर बरी झाली, तिनं खूप कडू औषध घेतलं होतं म्हणून ना. युगा हसू दाबून स्वयंपाकघरातून ओरडून म्हणे, अहो युगेश, आजोबा, चहा प्यायला आत या आता. तो तिथून ओरडे, चहा बाहेर आण, मी इथं आजोबांबरोबर चहा पिणार आहे. तर मग आजोबांना 100 पर्यंत आकडे मोजून दाखव, मग आणते चहा. बाहेर आकडे मोजणं सुरू होई. काकू म्हणत, माईंचा नातू भारी तल्लग डोक्याचा आहे हा. चहा पिणं आटोपलं की नाना नित्यक्रमाप्रमाणे बाहेर पडत. ती योगेशला घेऊन शेजार घरी जाई. माई देवळात गेलेल्या असत. रुचिरा माहेरी गेल्यावेळी त्यांनी देवळात जाण्याचा नेम धरला तो रुचिरानं तसाच चालू ठेवायला लावलं होतं. रुचिरा म्हणे, सबंध दिवस तुम्ही घरात असता. देवदर्शनाच्या प्रवचनाच्या निमित्तानं बाहेर थोडं फिरणं होतं, ओळखीची मंडळी भेटतात, मन मोकळं होतं. अभिजित गेल्यामुळं रुचिरा आता मोकळी झाली होती. वेळ भरपूर होता. तिनं आता भरतकाम सुरू केलं होतं. घरातलं सगळं शिवणकाम तीच मशीनवर शिवत असे. तिनं बिछाण्यावरची एक मोठी चादर मशीनवर भरतकामाला घेतली होती. खोलीत पाऊल टाकताच योगानं म्हटलं, तुझा मुलगा रस्त्यावर खडा पहारा करीत उभा असतो. का नाही करणार? त्याला भरपूर जकात मिळते ना. डोकं भारी तल्लक आहे बाई त्याचं. अगं, आज आई कॉटवर बसली होती. हा सरळ जाऊन तिच्याजवळ बसला आणि विचारतो, तुम्ही आज बऱ्या झालात ना? कडू कडू औषध पिऊन टाकलत ना म्हणून बऱ्या झाल्यात. मग काय, मामी चिडल्या असतील. छे, त्याला पाहताच संतप्त माणसाचाही राग थंड होईल असा तो बोलका आणि लाघवी आहे. बाकी बोलका भलताच नको ते प्रश्न विचारित असतो. त्याला उत्तर देताना पुरे वाट होते आणि उत्तर मिळेपर्यंत पिच्छा सोडित नाही. तर काय, दुपारी म्हणतो, अगं आई, मावशी आपल्याकडे का राहत नाही? कशाला? मला ती फार आवडते म्हणून. माझ्यापेक्षा तुला ती जास्त आवडते का रे? तुझ्या इतकीच. पण मी अधिक आवडते की ती? जास्त कोण आवडतं ते सांग. दोघीही आवडता ग, अगदी सारख्या आवडता. मग सांग ना, ती आपल्याकडे का राहत नाही? अरे, ती इथं राहिली तर तिची आई, त्या मामी आजी रागवतील ना तिला. मग तू इथं राहतेस तर तुला तुझी आई, नाशिकची आजी कुठं ग रागवते? युगाला हसू लोटलं.
कमाल आहे बाई याच्या डोक्याची. पण माझं डोकं हलवून सारखं सांग ना कुठं रागवते. मी म्हटलं अरे बाबा नाही रागवत, पण मावशी इथं राहिली तर तुझे बाबा रागवतील. बाबा आले की मी त्यांना सांगेन की मावशीला आईसारखी आपल्या घरीच ठेवून घेऊया. ठीक आहे सांग. दिवस जात होते. युगाची प्रकृती आता बरीच सुधारली होती. शाळेचं काम ती पूर्ववत करू लागली होती. एमएच्या अभ्यासाला तिनं पुन्हा सुरुवात केली होती. संध्याकाळी रुचिराकडे जाताना ती पुस्तकं घेऊन जाई आणि तिच्या खोलीत निवांत अभ्यास करीत बसे. रुचिरा तिच्या आसपास आपली कामं करीत राही. रुचिराची तिला आता इतकी सवय झाली होती की स्वतःच्या खोलीत तिला आता करमत नसे. योगेशचा नेम चुकत नसे. एक दिवस ती दुरून येताना दिसताच तो धावत पुढं गेला आणि त्यानं म्हटलं, मावशी मावशी आम्ही आता दिल्लीला जाणार आहोत. आज बाबांचं पत्र आलंय. अरे वा, मग चैन आहे एका माणसाची. तो आनंदानं फेसाळला होता. त्यानं आपला हात उंचावून ती चिमुकली बोटं नाचवीत म्हटलं, एक नाही 3 माणसांची चैन आहे. 3 माणसांची. 3 रे कोण? त्यानं बोटं मोजून दाखवीत म्हटलं, 1 मी, 2 आई, 3 तू. अरे वा, म्हणजे मला सुद्धा घेऊन जाणार का तू? जाणारच. बाबा रागवणार नाहीत, मी त्यांना सांगेन. काय सांगशील? मावशी मला खूप आवडते म्हणून तिला घेऊन आलो. आई आणि मावशी दोघी मला हव्यात. युगा हसली, काही बोलली नाही, पण त्याचा चिमुकला हात घट्ट पकडून चालू लागली. थोड्या वेळानं ती शेजार घरी गेली. रुचिरा योगेशचा सूट बेतीत होती. खोलीत पाऊल टाकताच युगानं म्हटलं, दिल्लीचं प्रयाण केव्हा? तुला बातमी पोचवलीन का? अगं नुसती बातमी नव्हे, मला बॅग भरून ठेवायचा हुकूम झालाय. होय बाई, सकाळी पत्र आल्यापासून सारखा म्हणतोय मावशीला घेऊन जाऊया. केव्हा जाणार आहेस? मला इतक्या लवकर बोलवतील अशी कल्पना नव्हती. अगं 1.5 महिना झाला त्याला जाऊन, मग लवकर कसं? हो, पण तिथं जंगलात का आहेत की हॉटेलात राहावं लागतंय? भाऊ आहे, भाऊजाई आहे, म्हणजे आपल्या घरीच नाहीत का? मग एवढी घाई कशाला? अगं सगळी असली तरी आपलं माणूस जवळ हवंच की. रुचिरा हसली, तू त्यांचीच कड घेणार. युगाही हसली. रुचिरानं उशीखालचं अंतर्देशीय पत्र काढून तिच्या पुढं करीत म्हटलं, हे वाच. पत्राकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून युगानं म्हटलं, दुसऱ्याची पत्र वाचायची नसतात. दुसऱ्याची म्हणजे मी दुसरी? हे दुसरे? मी दुसरी असेन, पण हे तर तुला दुसरे नाहीत. वाच. तिच्या हाताला धरून रुचिरानं तिला कॉटवर बसवलं. आपण शेजारी बसली आणि पत्र उघडून तिच्या डोळ्यासमोर धरीत म्हटलं, वाच तरी. पत्र आहे जाऊबाईंचं. यांची फक्त खाली 2 ओळींची पुस्ती आहे. माईंना मोठं पत्र पाठवलं ह्याने. युगा वाचू लागली. चिरंजीव सौ रुचिरा, मी आता मराठी लिहायला शिकले आहे. दियरजी इथं मजेत आहेत, पण तुमच्या आठवणीनं बेचैन होतात. ते तसं दाखवीत नसले तरी मी ओळखते. आम्ही तुमच्यासाठी इथं 4 खोल्यांचा एक सुंदर फ्लॅट घेतला आहे. आमच्या बंगल्यासमोरच आहे. फर्निचरची ऑर्डर दिली आहे. रसोड्यातील सगळी व्यवस्था मी स्वतः बघत आहे. मीठ, मसाला, अथाणू, तमाम सगळं भरून ठेवत आहे. कर्टन्स, कुशन्स, क्रोकरी सिलेक्ट करायला दियरजींना चला म्हटलं तर म्हणतात, तुम्हीच ते बघा, मला त्यात काही कळत नाही. तुम्ही माझ्या दियरजींना शॉपिंगचं ट्रेनिंग दिलेलं दिसत नाही. आज मी माझ्या मैत्रिणीला घेऊन शॉपिंगला जाणार आहे. दिल्ली हे साहेबी शहर आहे. माय ब्रदर इन लॉ इज अ गेस्ट इन माय हाऊस. पाहुण्यांची मेहमानगिरी फार दिवस करणार नाही मी, तेव्हा लवकर या. मुलं आपल्या काकीला आणि चिरंजीव योगेशला बघायला उत्सुक झाली आहेत. अरे, युगेशवरून युगा बहेनची आठवण आली. फार गोड अने, केटली रुपाळी. कंसात म्हणजे खूप खूप देखणी. कंस पूर्ण. माझा नमस्कार सांगा त्यांना. माईना शिरसाष्टांग नमस्कार. तुमची जेठानी. युगानं पत्र संपवलं आणि हसून म्हटलं, वा वा, तुझ्या जेठानीनं पत्र बहुत छान लिहिलंय. तुझ्यासाठी फ्लॅट घेतलाय, तो सजवून ठेवणार. अथाणू म्हणजे लोणचंच ना. मीठ मसाल्यापासून सगळी तयारी करून ठेवणार. भारी प्रेमळ आहे तुझी जेठाणी. खालची पुस्ती वाच की. वाचली. सौ भाभीनं सगळं लिहिलं आहे. श्री गणेश पंतांना बरोबर घेऊन ये. त्यांना मी आजच पत्र टाकलंय. तीर्थरूप माईंच्या पत्रात सविस्तर लिहिलंय. केव्हा निघणार ते कळव. माई म्हणतात येत्या सोमवारचा दिवस चांगला आहे. म्हणजे आज 8 दिवशीच की. हो,
रात्री दुकान बंद झाल्यावर गणेशपंत येतील तेव्हा माई सगळं ठरवतील. सोमवारी निघायचं निश्चित झालं. आनंद काही कामासाठी मुंबईला गेला होता. त्याला रुचिरानं पत्र पाठवून दिल्लीला तिकीट रिझर्व्ह करून ठेवायला सांगितलं. प्रवासाची तिची तयारी सुरू झाली. आला दिवस कसा जात होता ते कळत नव्हतं. ती जाणार या विचारानं युगाचं मन उदास होऊन गेलं होतं. आजारीपणातून उठल्यापासून रुचिराच्या प्रेमाची तिला फार सवय झाली होती. रुचिरा गेली की आपल्या मायेचा फार मोठा आधार तुटणार या विचारानं रात्री तिला झोपही लागत नव्हती. पण आपली मनोव्यथा लपवून हसत मुखानं रुचिराला ती सामान आवरायला मदत करीत होती. तिची थट्टा मस्करी करीत होती. युगासाठी रुचिराचं मनही मागं ओढ घेत होतं. तिलाही जाणं जड वाटत होतं. रविवारी युगाचा सबंध दिवस तिच्याकडे गेला. प्रवासाची तयारी संपत नव्हती. रुचिरा दिल्लीला नवा संसार मांडायला चालली होती. युगा हौशीनं तिच्या बॅगा भरत होती. रुची, अगं हे घेऊन जा ना, असू दे तुझ्याजवळ करीत कित्येक वस्तू तिच्या बॅगेत कोंबीत होती. रात्र झाली तशी ती उठली. माईंनी म्हटलं, युगा अगं आता जातेस कशाला, इथेच झोप. सकाळी रुचिराला लवकर उठायचंच आहे. काकू जाऊन मामींना सांगून येतील. रात्री बिछाण्यावर पडण्यापूर्वी युगानं विचारलं, रुची तू कितीला उठणार आहेस? 5:30ला गणेशपंत टॅक्सी घेऊन येतील. 5ला उठलं तरी सहज आवरेल. रुची, गेल्यावर पत्र पाठवीत राहशील ना की विसरून जाशील? विसरून जाणं शक्य तरी आहे का? तू गेल्यावर मला फार फार जड जाईल. करमणार नाही ग. मी अगदी एकटी पडेन. बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. रुचिरा तिच्याजवळ कॉटवर बसली. तिच्या गळ्यात हात टाकून तिनं म्हटलं, युगा तुला सोडून जाणं माझ्या किती जीवावर आलंय म्हणून सांगू. आजपर्यंत. तिचे पुढचे शब्द तिच्या गळ्यातच अडकले. प्रत्यक्ष वियोगापूर्वीचा क्षण अत्यंत दुस्सह असतो. हृदय पिळवटून टाकणारा असतो. रुचिरानं म्हटलं, दिवाळीच्या सुट्टीत तू दिल्लीला ये, आपण खूप हिंडू. रुची, मला आताच घेऊन चल. मला इथून दूर दूर घेऊन चल. मला अभिकडे घेऊन चल. तिचं मन कळवळून आक्रंदून सांगू लागलं आणि ते शब्द अश्रूंच्या रूपानं टप टप बाहेर पडू लागले. हुंदका नाही, आवाज नाही. दगडी मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत राहावेत तसे तिच्या निश्चल देही डोळ्यातून अश्रू ओघळत राहिले होते. रुचिरानं तिला हलवून म्हटलं, युगा युगा, ए युगा. एक नाही, दोन नाही. कसली हालचाल नाही, कसली संवेदना नाही. फक्त अविरत अश्रू. रुचिरानं तिला हलके झोपवलं. तिला आपल्या कुशीत घेऊन वात्सल्यानं हलके हलके ती थोपटत राहिली. थोडा वेळ अशाच अवस्थेत गेला. मग युगाचा आवाज उमटला, रुची रुची, मला कुणाचंच प्रेम मिळू नये असं माझ्या दैवात लिहिलेलं आहे का ग? तुझं प्रेम मिळू लागल्याबरोबर देव तुला दूर नेतो आहे. युगा, मी दूर गेले तरी माझं मन इथं तुझ्या जवळच राहील. आपल्या दोघींची मनं आता एक झालीत ना. आपण दोघी एक झालो आहोत ना. हो, तुझं मन मी जाणते. या आजारीपणात तुझ्या घरचं वातावरण पाहिलं. युगा, मला एक वचन दे. कसलं? तुझी प्रकृती तू सांभाळ. माझ्या गळ्याची शपथ आहे बघ. प्रकृतीची हेळसांड करू नकोस. फार श्रम घेऊ नकोस. यावर्षी MA अभ्यास करणार? अर्थात, अगदी कसून करणार. नाहीतरी उरल्या वेळी दुसरं करायला आता आहे काय? वेळ कसा घालवायचा? तू पत्र पाठवीत राहा. नक्कीच, दर आठवड्याला एक पत्र. ते नाहीच जमलं तर 15 दिवसांनी तर नक्कीच. तुझं उत्तर पण आलं पाहिजे. येईल ना. दिवाळीच्या सुट्टीत तू खरोखरच दिल्लीला ये. तुला आलं पाहिजे. गणेशपंत तुला मुंबईला गाडीत बसवून देतील. ऐकतेस ना? आपण दोघी खूप हिंडू. आग्र्याला जाऊ, ताजमहाल बघू. गप्पा मारता मारता रुचिराला झोप लागली. युगाचा उशिरा केव्हा तरी डोळा लागला. पहाटे युगा जागी झाली तेव्हा रुचिरा तिच्या शेजारी गाढ झोपी गेली होती. ती हलकेच उठली नि खाली आली. सारं घर झोपेत होतं. काकू स्वयंपाकघरात झोपल्या होत्या. तिनं आवाज न करता कडी काढून दार उघडलं. बाहेर पडून हलकेच ओढून घेतलं नि ती आपल्या घरी आली. 43वा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 44व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.